काय करतो? खिरमीट चटणी, लाल चटणी. लाल चटणी कधी? लसणाची. ओके, ब्रेड टाकून करता का ते? समजा आता कशी लागतं ते. जय प्रिय मित्रांनो, नील फटके ब्लॉगमध्ये तुमचा सर्वांचा स्वागत आहे. जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आजचा ब्लॉग कंटिन्यू करा. इकडे बघा काय चालले. आज दुपारचे वडं करणार आहे ना? वडं का पॅटीस? दोन्ही पण. आज आम्हाला कॅन्टीन टाकायची, वडापावची. वडं करणार आहे आज मस्तपैकी. खायचं वडं ना पॅटीस. बघू आता मस्त होता का नाही. तिकडं वडं पॅटीस होईपर्यंत इकडं झाडांना पाणी घालून घेऊ आपण. ही झाडं आहेत त्यांना पण पाणी घालून घेऊ. आता माराची झाडा एक झाड तसा माझा मिळाला. तो काय मिळाला काय माहिती, कुठे डिट पडली का काय. तो एकच झाड नाही मिळाला, ही दोन पण झाडं मिळल्या. आता त्या नवीन झाडा लावायला आणणार आहे मी दोन अजून. कोणती डिट पडले काय माहिती. डिट पाऱ्या बघू आता. दुसरी नवीन झाडं आणणार आहे मी दोन अजून. काय करतो? खिरमीट चटणी, लाल चटणी. लाल चटणी कधी? लसणाची. ओके, ब्रेड टाकून करता का ते? समजा आता कशी लागतं ते. आता उठून आंघोळ बिंगोल केले मी, पण 1 वाजले कम्प्लीट. 1:10 झाल्याने. आता दूध पिऊन घेतो. तर मोबाईल पडलाच माझा, तर दूध पिऊन घेतो. लगेच पॅटीस वडापाव काय आहे तर खाऊन घ्यायचं. बघू कसं होता. एकदम भारी होता आणि का साधं होतं तर समजेल. खाल्याशिवाय काही समजणार नाही. आता पॅटीस वडं केल्या तर तलाचं बाकी आहेत. मग तलून झाल्यावर आपण बघणार खाऊन कसे लागतात. मग भारी लागलं तर शब्बासकी द्यायची, नाही तर नाही ना. तरी पण द्यायचे का. आता मेहनत तेवढी घेतली, फुकट नाही गेली पाहिजे. परत खायला भेटणार नाही. वडं पलटी करायला एक माणूस, बनवायला एक माणूस, पलटी करायला एक माणूस. एक माणसाचं काम नाही हो ना. ते घाबरत नको टाकू बाबू करून. आता एकदा टाकलं होतं तेवढं. चालू आहे काम. झालेला आहे आता सगळा एकदम भाकर वड्या बिड्यात मस्तपैकी. आता खायचा तो कसा लागतं आता खाल्यावर समजल. चटणी बिटणी वडे एकदम भारी झाल्या. एकदम भारी झाल्या. दुकान टाका विचारे पण नको. पैसा ठेवायचा कुठे आवरा कमवून. आता मी जेवून झाल्यावर आता मी आलो वाड्यावर. आमच्या बैलांच्या बाहुल्या बैल आमचा. बघू आता बुधवारी शरद आहे आमची. तू पण दाखव रे बुधवारी भाई धमाका. समजला ना. तर रागा नको राहू. आणि आमचा मयूरचा टायगर, मयूर भोईऱ्यांचा टायगर आणि सागर भोईऱ्यांचा बावळ्या. सॅम, सागर भोईर, गौरव शेठ भोईर, पाले खुर्द यांचा बावळ्या. रायगड एक्सप्रेस त्याची पण शर्यत आहे आता बुधवारी तो पण धमाका करणार आहे. बघू आता बुधवारचा ब्लॉग बनवणार आहे मी शर्यतीवर जाऊन समजा आपला. आणि आम्ही इथं आमच्या गाण्यात आणि आमच्या पोरांसाठी फ्रीज आणलेला आहे. फ्रीज आणि भरपूर अशी सोय केलेली आहे. आणि टेबल पण आणलेला आहे. बघा साफ करणार आणले ना. बाजूला काय तिकडे बाजूला पण आहे टेबल मस्त पैकी. एकदम भारी टेबल आणलेला आहे. कशी लाइटिंग असं आहे का. म्हणजे रेस्टॉरंट कोणाचं आहे का इथं. फ्रीजच घेऊन
आणि आता रोशनची मस्त की साफसफाई चालू आहे. आता बघू फ्रीज बी आणले. आता मला समजेल काय काय फ्रीजर असेल. स्प्राईटच्या बाटल्या आहेत का अजून कसल्या बाटल्या आहेत. आता संध्याकाळ झाले. दूध आणि आमचा शेट चहा पिऊन घेतो. आणि मी दूध पिऊन घेतो. गॅसला पण पिऊन आता काय ठेवायचं नाही काहीच. आणि बाहेर एकदम बघासारखं आहे. तर बाहेर जायला लागेल. तर बघा एकदम भारी वाटतं संध्याकाळी बाहेर. जरासं बाहेरशी राऊंड मारून यायचा. ही बाईलासाठी तुम्ही चालू आहे आमचे यश चालू. बघ बायलाची सोय करायला लागते ना. आता लाईट ना लावायची का. लाईट गेले ना रे. दुपारी तिकडे बाहेर ठेवलं. आता आतमध्ये आणून ठेवले ना. लाईट गेली आता. आतमध्ये आणून ठेवले बघ. नाही तर मच्छर खायचं. दिसतं का यश. यश दिसतं. यश दिसतंय मोबाईल. आता बाहेरच्या आतमध्ये आणून ठेवले. संध्याकाळी आतमध्ये आणून ठेवतो त्याला. आता मी घरी आलोय. आता जेवतो झोपतो. भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.